टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंबा दाखल झालेला आहे। आपण माझ्या हातामध्ये पाहू शकता की हाच तो देवगडचा हापूस आंबा आहे। सध्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेला आहे। आज एपीएमसी मार्केटमध्ये खरं तर 150 हापूस आंब्याच्या ज्या पेट्या आहेत त्या पेट्या दाखल झालेल्या आहेत। खरं तर एका आठवड्यापूर्वी जो अंदाज आपण वर्तू शकतो की 1000 पेट्या सध्या एपीएमसी मार्केटमध्ये सध्या दाखल झालेल्या आहेत। अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एपीएमसी मार्केटचे काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत हे जे व्यापारी आहेत ते संजय पानसरे आहेत। पानसरे जी खरं तर एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंबा दाखल झालेला आहे, देवगडचा हापूस आंबा दाखल झालेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? हो, आता जवळजवळ 2025चा आंबा हंगामाची सुरुवात झालेली आहे। गेल्या वर्षीच्या जर तुलनेमध्ये जर यंदाचा विचार केला तर यंदा हापूस आंब्याची आवक ही कमी आहे, कारण गेल्या वर्षी ह्यावेळेला जवळजवळ 5-1 हजार पेट्या रोजच्या चालू झाल्या होत्या। परंतु आता रोज मार्केटला कधी 200 पेटी, कधी 100 पेटी, कधी 150 पेटी, कधी 50 पेटी असा आंब्याचा मौसम जो आहे तो सुरू झालेला आहे। आणि ॲक्च्युअल जो यंदाचा जो आंबा हंगाम आहे तो 15 मार्च ते 20 मार्च नंतरच चालू होणार आहे। त्याच्या अगोदर आंबा हा थोडाच मार्केटमध्ये उपलब्ध राहणार आहे। खरं तर पानसरेजी आपण पाहतो की आंब्यांची जी आवक कमी झाली आहे त्यामुळे मार्केटमध्ये त्याची उपलब्धता सध्या कमी प्रमाणात येत आहे व आवक कमी असल्याने सध्या या आंब्यांचे भाव काय आहेत? बघा, आता जो देवगडचा जो आंबा आहे तो कमीत कमी 7,000 रुपये, जास्तीत जास्त 12,000 रुपये पेटीला। ह्या म्हणजे मग ते आंब्याच्या पेटीचे साईज आणि भरणीवरती अवलंबून असतं। मोठा आंबा, चांगला आंबा असेल तो 11,000 ते 12,000 रुपयाला पेटी जाते। हलका आंबा असेल तर तो 5,000, 6,000, 7,000, छोटा आंबा असेल तर अशा पद्धतीनं सध्या हापूस आंब्याचं मार्केट देवगडच्या मालाचं, रत्नागिरी सध्या सिंधुदुर्ग जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा या 3 जिल्ह्यातनं आंबा थोडा चालू झालेला आहे। परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं आंबे प्रामुख्याने देवगडमधनं जास्त आंबे सध्या विक्रीला येत आहेत। परंतु मार्केटमध्ये गेले महिना 1.5 महिन्याचा जर आपण हिशोब काढलात तर कर्नाटकचे, साऊथचे आंबेसुद्धा चालू झालेले आहेत। परंतु ते आंबे लोकांना देवगड हापूस आंबा म्हणून विकला जातो, तेव्हा ग्राहकांनी आंबा खरेदी करताना सुद्धा आपल्या जो भरोशाचा सप्लायर आहे त्याच्याचकडनं आंबा खरेदी केला पाहिजे, नाहीतर ग्राहकांची फार मोठ्या प्रमाणात सध्या फसवणूक चालू झालेलं आहे। कारण महाग आंबा खरेदी करणारे मुंबईतले जे ग्राहक वर्ग आहे तो प्रामुख्यानं क्रॉफोर्ड मार्केट आहे, पेडर रोड आहे, लिंकिंग रोड आहे, बँड्रा आहे, घाटकोपर आहे। परंतु ह्याच भागामधल्या गिरायकांना सध्या फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवण्याचं काम चालू झालेलं आहे। ह्या देवगड आंब्यामध्येच कर्नाटकचे आंबे, तामिळनाडूचे आंबे, आंध्र प्रदेशचे आंबे मिक्स करून ग्राहकांना दिले जातात। तेव्हा ग्राहकांना माझी विनंती आहे का देवगडचा आंबा खाताना आपला जो ऑथेंटिक सप्लायर आहे त्याच्याचकडनं तो आंबा घेतला पाहिजे। कारण पैशापुढं चांगल्या लोकांची नीती खराब होते, चांगल्या सप्लायरची नीती खराब होते आणि मग ते आपल्या ग्राहकांना फसवण्याचं काम करतायत। खरं तर पानसरेजी कुठल्या जिल्ह्यातून आता आंबे येण्यास सुरुवात झालेली आहे त्याबाबत काय सांगाल? आता सध्या प्रामुख्याने जो प्रमुख आवक जी आहे 95% ही देवगड तालुक्यातून चालू झालेली आहे। मग त्याच्या खालोखाल रत्नागिरी आहे आणि त्याच्या खालोखाल मग रायगड जिल्हा, अलिबाग आहे। अशा या 3 ठिकाणावरून प्रामुख्याने सध्या आवक चालू आहे। खरं तर साधारण सर्वसामान्यांना आंबे खाण्यास भरपूर आवडतात। यांचा जो दर आहे तो दर कधीपर्यंत कमी होईल याचा अंदाज? दर कमी व्हायला मार्च एंड होईल, कारण मोठ्या प्रमाणात जो आंब्याचा सीझन जो आहे तो 1 एप्रिल नंतर चालू होणार आहे। आणि यंदा आंब्याचा जो हंगाम आहे हा एकदम शॉर्ट पिरियडमध्ये राहणार आहे, म्हणजे 1 एप्रिल ते 15 मे असा 1.5 महिन्याचाच मूळ हंगाम मिळणार आहे। आणि त्यावेळेला आवक वाढल्यानंतर थोडेसे बाजार कमी होते। आपण पाहू शकतो की आंब्याची आवक यावेळी कमी झालेली आहे, मात्र जो हंगाम आहे तो शॉर्ट पिरियडमध्ये आहे। त्यामुळे सर्वसामान्य जर आंबे खायचे असेल तर ते 1 एप्रिलच्या दरम्यान किंवा मार्चच्या एंडिंगमध्ये त्यांच्यासाठी जो माल आहे तो स्वस्तात मिळेल अशी जी प्रतिक्रिया आहे ती व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी, एपीएमसी मार्केट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।